नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 10 जुलै 2024 वार बुधवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो का हे आज आपण जाणून घेणार आहोत। तर काल कोथिंबीरीचे दर या आज काय पाहायला मिळतात हे आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर बाजारभाव पाहायला मिळतील। तर चला तर आपण पाहूया की आज मार्केटमध्ये काय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। कोबीची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आज वाढलेले पाहायला मिळतात। कोबीसाठी आज कमीत कमी 20 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 26 रुपये किलोपर्यंत दर या आज पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये आज तेजी पाहायला मिळते। दोडक्याची क्वालिटी त्याचबरोबर आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका आहे। त्याचबरोबर दर जे आहे ते आज कमीत कमी 20 रुपये किलोपासून चांगल्या दोडक्यासाठी 40 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर दोडक्याची या ठिकाणी आवक आपल्याला दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते। त्याचबरोबर आज भेंडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी जास्तीत जास्त 40 रुपये किलो पण दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये, हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला कमीत कमी 20 रुपये किलोपासून भेंडीसाठी दर पाहायला मिळते। आवक ही आहे, त्याचबरोबर दरामध्ये चांगल्या प्रकारे केजी भेंडीसाठी पाहायला मिळते। काकडीची क्वालिटी त्याचबरोबर आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी आहे। त्याचबरोबर दर जे आहेत ते आज काकडीसाठी कमीत कमी 10 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 18 रुपये किलोपर्यंत काकडीसाठी दर पाहायला मिळतात। कारल्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कारले आहे। त्याचबरोबर कारल्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी 35 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपये किलोपर्यंत कारल्यासाठी दर पाहायला मिळतात। आवक आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे दर जे आहे ते चांगल्या प्रकारे स्थिर असलेले पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो पाहायला मिळतात। तर टोमॅटोसाठी कमीत कमी आज 20 रुपये किलोपासून चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 50 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर टोमॅटोसाठी दर जे आहे ते आपल्याला कायम तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, आवक घटल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर पावसाचे नुकसान, त्या उन्हाळ्यामुळे उष्णतेच्या लाटेमुळे फुलगळती याचा परिणाम आपल्याला टोमॅटोच्या उत्पन्नावरती झालेला पाहायला मिळते। तर भरपूर शेतकऱ्यांचे बागांचे नुकसान आपल्याला झालेले असल्यामुळे टमाट्याचे दर या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। काळ्या भारताचं वांगा पाहायला मिळतं। तर काळ्या भारताच्या वांग्यासाठी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 15 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला वांगा पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते कमीत कमी 15 ते जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वांग्यासाठी आज जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळतो। तर कमीत कमी आपल्याला 15 रुपये किलोपासून वांग्यासाठी दर पाहायला मिळते। तर वांग्याची क्वालिटी आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला घसरण थोडीशी आज पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीला आपल्याला दर कमीत कमी आज 35 रुपये किलो होते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 50 रुपये किलोपर्यंत मिरचीसाठी दर पाहायला मिळते। तर मिरचीचे दर आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। क्वालिटी आहे, त्याचबरोबर दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण आज पाहायला मिळते। भुईमुग शेंगा पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगा पाहायला मिळते। तर त्याचबरोबर दर जे आहे ते कमीत कमी 50 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला आज मोठ्या प्रमाणावरती आवक आहे। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला स्थिर पाहायला मिळतात। शेवग्याच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवग्याची शेंग पाहायला मिळते। तर दर जे आहे ते कमीत कमी 70 ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये 90 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये, हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी कमीत कमी 20 रुपयापासून ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। पावटा चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर पावट्यासाठी कमीत कमी आज 40 रुपये ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला पावटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो।
क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे 40 ते 50 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. राजमा पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला राजमा पाहायला मिळते. तर राजमासाठी 90 ते 110 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. तर आज आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गवार मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर गवारीचं आज मार्केट कसं आहे, काय दर काय चालू आहेत आज? गवारीचे मार्केट आहे 70 रुपयापासून 50 रुपये फायनल. त्याच्यानंतर 2 नंबर क्वालिटी असेल 30, 35, 25 पर्यंत आहे. तर आता हे आज आपण आवक आपण पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती आवक आपल्याला पाहायला मिळते. तर त्याचबरोबर या ठिकाणी माल भरण्याचं म्हणजे कॅरीबॅगमध्ये माल आपल्याला एक्सपोर्ट होताना पाहायला मिळतो आहे. तर मालाची क्वालिटी आणि क्वांटिटी असल्यामुळे आपला माल जो आहे तो कुठे चाललेला आहे? सुरतला चाललेला आहे. सुरतमध्ये आपल्याला माल एक्सपोर्ट होताना पाहायला मिळते. तर साधारणतः आपल्याला जो माल जो आहे तो सुरत या ठिकाणी एक्सपोर्ट होताना पाहायला मिळते. तर आज किती माल आपल्याला एक्सपोर्टसाठी तयार आहे? 2 टन आहे. 2 टन या ठिकाणी आपल्याला क्वांटिटी पाहू शकता. मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला जो मालाची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर पुणेरी गवारसाठी आपल्याला जो माल एक्सपोर्ट होताना पाहायला मिळते, क्वालिटीबरोबर क्वांटिटी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर 2 टनाची आवक आपल्याला गुजरात या ठिकाणी सुरत एक्सपोर्ट होताना पाहायला मिळते. तर आज मार्केटमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे गवारीसाठी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये चांगल्या प्रकारे तेजी गवारीसाठी पाहायला मिळते. तर आपला गाळा नंबर आणि पूर्ण नाव सांगा आपलं. बाळासाहेब बबनराव शिर्के, 582 गाळा नंबर. मोबाईल नंबर 96 65 55 77 91. तर आडतदार व्यापारी यांच्याकडे मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्टसाठी आपल्याकडे माल यांच्याकडे येत असतो. तर गवारीची आवक पाहू शकता, चांगल्या मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला गवार पाहायला मिळते. तर गवारीचे दर चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. तोंड्याची क्वालिटी आपण चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला तोंड्यासाठी दर कमीत कमी 20 रुपयापासून ते जास्तीत जास्त चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 30 रुपये किलोपर्यंत येतात दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे क्वालिटीनुसार आवक पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला बरेच दिवसापासून 20 रुपये ते 30 रुपये किलोच्या दरम्यान पाहायला मिळतात. दुधी भोपळा पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी आज कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 16 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला स्थिरता बरेच दिवसापासून दुधी भोपळ्यासाठी पाहायला मिळते. फ्लावरची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावर पाहायला मिळतो. तर फ्लावरसाठी दर कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपये ते जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत पाहायला मिळतं. तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये 2 नंबर ते 3 नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावरसाठी कमीत कमी 12 रुपये किलोपासून दर पाहायला मिळते. आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे फ्लावरसाठी तेजी पाहायला मिळते. मेथीची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मेथीसाठी आज कमीत कमी 8 रुपये ते जास्तीत जास्त 13 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. मेथीचे दर दिवसेंदिवस थोडेसे कमी होताना पाहायला मिळतात. तर मार्केटमध्ये आवक वाढती आहे. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला दिवसेंदिवस घसरण होताना पाहायला मिळते. कोथिंबीरीची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरीची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर कोथिंबीरीसाठी कमीत कमी 4 रुपये ते जास्तीत जास्त 8 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. तर आज थोडेसे कोथिंबीरीचे दर या ठिकाणी आज थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात. तर कोथिंबीरीची आवक या ठिकाणी आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 2 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळतात. शापू क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शापूसाठी कमीत कमी 8 रुपयापासून ते जास्तीत जास्त 12 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. तर मार्केटमध्ये थोडेसे शापूचे दर जे आहेत थोडे कमी झालेले पाहायला मिळतात. तर क्वालिटी आहे. त्याचबरोबर क्वालिटीनुसार कमीत कमी 8 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपयेपर्यंत शापूसाठी दर पाहायला मिळते.